हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण स्वाध्याय क्रमांक 2.3 पाहणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, मायनस ए म्हणजे वजा 1 ला त्यानेच म्हणजे वजा 1 ला वजा 1 नेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. तर पहा आपलं याचं उत्तर कसं आहे. वजा 1 गुणिले वजा 1 जर आपण 2 वेळेस घेतलं तर वजा 1 गुणिले वजा 1 किती येते? 1 गुणिले 1 1 येते. ठीक आहे, 2 वजा असला तर 2 वजा असला तर प्लस मध्ये उत्तर येते. तेच आपण वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1 केलं तर याचं 1 गुणिले 1 1 गुणिले 1 याचं उत्तर 1 येते. पण हे वजाला ह्या वजानं कट केलं. ठीक आहे, 1 2 वजा असला तर एकूण एकाला कट करून टाकतात ते. ठीक आहे, मग पण इथे 1 वजा उरलं ते 1 वजा आपल्याला जसं तसं येतं. तसंच आपण 4 वेळेस केलं, वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 उत्तर एकच येतं. पण ह्या वजाला ह्या वजानं काटून टाकलं, ह्या वजाला ह्या वजानं काटून टाकलं. ठीक आहे, म्हणजे एकूण वजा वजा कटून गेले, उत्तर आलं प्लस मध्ये. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं, वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1 आता हे 5 वेळेस आहे. 5 वेळेस आहे, याचा गुणाकार तर एकच येणार आहे. ठीक आहे, 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 1 न 1 ला गुणले 1 येते. अजून 1 न 1 ला गुणले 1च येते. 1 न 1 ला गुणले 1 येते. 1 न 1 ला गुणलं तर 1च येते. पण इथं ह्या वजाला ह्या वजानं कट केलं, ह्या वजाला ह्या वजानं कट केलं, हा वजा कट झाला नाही, हे की नाही, म्हणून हे उत्तर वजा बाकीमध्ये आलं. तसंच 6 वेळेस असेल, वजा 1 गुणिले 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 वजा 1 1 2 3 4 5 6 वेळेस असेल तर मग काय होईल, 1 गुणिले 1 उत्तर एकच येते. सगळ्यांना किती पण गुणा, किती पण 1 1 न 1 ला गुणलं तरी उत्तर एकच येते. ह्या वजाला ह्या वजानं कट केलं, ह्या वजाला ह्या वजानं कट केलं, ह्या वजाला ह्या वजानं कट केलं, तर उत्तर किती झालं? 1. पहा, म्हणजे जर 2 वजाचे असेल तर उत्तर प्लस मध्ये येते, 3 वजाचे असेल तर मायनस मध्ये, 4 वजाचे असलं तर प्लस मध्ये, 5 वेळेस वजा वजा असेल तर मायनस मध्ये येते, 6 वेळेस वजा वजा असलं तर प्लस मध्ये. म्हणजे जेव्हा समसंख्या सम वेळेस येते तेव्हा प्लस मध्ये येईल, जेव्हा विषम मध्ये येतील, विषम वेळेस 1 1 येते तेव्हा वजा बाकीमध्ये. आता ही 100 ही काय आहे? सम आहे का विषम संख्या? 100 ही समसंख्या आहे. ठीक आहे, म्हणजे 50 50 बरोबर कट होतात की नाही? 50 मायनसचे 50 प्लसचे 50 मायनसचे 50 प्लसचे, मग हे कट झाले, वजा वजा कट होऊन जातात सगळे आणि उत्तर येते बेरजेचं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आहे. या सगळ्यांचा गुणाकार केला तर उत्तर काय येईल? 1 आपलं धनसंख्येमध्ये ऋण संख्येमध्ये येणार नाही. दुसरा प्रश्न आहे, एका मोजाच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर 5 मोजाच्या जोडीची किंमत आपल्याला एवढी दिली तर मोजाच्या 2 जोड्या आणि 4 टोप्याची किंमत किती? म्हणजे मोजाच्या 2 जोड्या आणि टोप्या किती? टोप्या आपल्याला 4, यांच्या किमती काढायच्या आहेत आपल्याला. तर यांच्या किमती कशा काढता येईल ते पाहू. आता आपल्याला माहिती काय दिलेली ते पहा. जी माहिती दिली आपल्याला, 5 जोड्यांची किंमत, मोजाच्या 5 जोड्याची किंमत 1250 आहे. 5 मोजाच्या जोड्याची किंमत किती आहे? 1250 1250. मग आपल्याला एका मोजाच्या जोड्याची किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल? आपल्याला 5 मोजाच्या जोड्याची किंमत हे 1250, एका मोजाच्या जोड्याची किंमत काढण्यासाठी आपल्याला ह्या 1250 ला आपल्याला 5 न भागाकार करावा लागेल. म्हणजे हे 1250 भागिले 5 केले आपण, 5 दुनी 10, 2 उरले, 5 5 25, इथं 5 आले, हे शून्य घेतला, शून्यला शून्यनच भाग जातो. ठीक आहे, मग एका मोजाच्या जोडीची किंमत किती आली? एक मोजाचा जोड आहे 225 रुपये, 250 रुपयाला. किती आहे? 250 ला. तर आपल्याला इथं किती मोजाच्या जोडे पाहिजे? 2 मोजाच्या जोडे. एका मोजाची जोड्याची किंमत आहे 250, तर 2 मोजाच्या जोड्याची किंमत किती असणार आहे? मग 2 न गुणाकार केला तर 500 रुपये असणार आहे. ठीक आहे, एका मोजाच्या जोड्याची किंमत आपल्याला 250 आली, तर 2 मोजाच्या जोड्याची किंमत आपल्याला 500 आली.
ठीक आहे. आता मोज्याच्या जोड्याची किंमत आपण पाहिली. आता टोप्याची किमती पाहू. एका मोज्याच्या जोडीची किंमत टोप्याच्या किमतीच्या दुप्पट आहे. मग मोज्याच्या एका जोडीची किंमत आहे 250, ती टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे टोपीची किंमत किती असेल याच्यापेक्षा अर्धी. टोपीची किंमत किती असणार? अर्धी असणार त्याच्यापेक्षा. कारण मोज्याची जोडीची किंमत काय जास्त आहे, डबल आहे. दुप्पट म्हणजे डबल आहे. मोज्याची किंमत टोपीची किंमत आपल्याला 125 जर असेल तर त्याच्या दुप्पट म्हणलं मोज्याची किंमत किती आली आपल्याला? 250. आता आपल्याला 4 टोप्याच्या जोड्या पाहिजे. म्हणजे 125 गुणिले जर आपण 4 केलं तर हे पण किती आहे? 5 चोक 20, 4 एक 4, 4 आणि 1 5. मग 4 टोप्याच्या जोड्याची किंमत पण किती येणार? 25. बघा 4 टोप्याची जोडी गुणिले 125 आणि एका मोज्याच्या जोड्याची किंमत आहे 250 गुणिले 2 500 आणि हे 500. 500 आणि 500 आपलं उत्तर आलं 1000. आपलं 1000 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 2 नंबरचा प्रश्न पाहिला. चला, 2 अंकाची बेरीज पाहिली तर 8 आहे व त्यांचा गुणाकार आहे 15. म्हणजे अशा 2 संख्या आहेत ज्यांची बेरीज 8 आहे आणि गुणाकार किती आहे? 15 आहे. त्यांच्या उभयतांची बेरीज असेल, त्यांच्या उभयतांची बेरीज करायची. आता उभय पक्षी काय राहतात आपण पाहू. पहिले अशा 2 संख्या शोधायच्या आपल्याला ज्याची बेरीज आहे 8 आणि ज्याचा गुणाकार आहे 3. तर बेरीज आणि गुणाकार पहा. जर तुम्ही आता विचार थोडाच केला, 2 संख्याची बेरीज आणि गुणाकार आहे 8, बेरीज आपल्याला पाहिजे 2 संख्याची बेरीज 8, गुणाकार आहे 15. मग असा एक गोष्ट विचार करा की अशा कोणत्या 2 संख्या आहेत की ज्या 2 संख्याचा गुणाकार 15 आहे. मग आपल्याला लक्षात येईल 15 एक 15 ही एक संख्या आहे आणि 5 गुणिले 3 अशा 2 संख्या आहेत. तर याच्या दोघांची बेरीज केली आपण तर याची 15 होती का? नाही. 8 होती का बेरीज? नाही होती. पण याची बेरीज 8 होती. म्हणजे अशा 2 संख्या त्या आहेत 5 आणि 8 ज्या संख्याची बेरीज किती व्हायली? बेरीज 8 व्हायली आणि गुणाकार व्हायला 15. आता उभय पक्षांची बेरीज, उभय पक्ष म्हणजे काय? आपल्याला याचं उलट करायचं. म्हणजे यालाच काय करायचं? 1/5 करायचे. 5 ला 1/5 करायचे आणि 3 ला काय करायचे? 1/3 करायचे. आणि याची काय करायची? आता आपल्याला बेरीज करायची. याची बेरीज कशी करायची? ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 3 एक 3, मधात प्लसचं चिन्ह आहे. बेरीज म्हणलं तर प्लसचं चिन्ह. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 5 एक 5, नंतर ह्या दोघांचा खालचा छेदाचा गुणाकार करायचा. 3 5 15. आता ह्या दोघांची बेरीज वरी आपण करू शकतो 8/15. उत्तर किती आलं आपलं? 8/15, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पहा, मी काय केलं? पहिले असा गुणाकार केला 3 एक 3, 5 एक 5 नंतर केला, मग खालच्यांचा गुणाकार केला. पहिले असा केला, नंतर असा केला, नंतर खालचा छेदांचा केला. ठीक आहे. 3 5 15, 3 एक 3, 5 एक 5 आणि 3 5 15 खाली. आणि ह्या 3 आणि 2 किती होतात? 3 आणि 5 किती होतात? 8. 8/15 आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा. अतिशय सोपा आहे. व्यवस्थित पहा. आता आपल्याला असा नाव बघायचं जे इकडे पण आहे आणि लीला सोबत पण आहे. बघा इथं रमेश आणि गुरुदास आहे आणि इथं लीला आणि गुरुदास आहे. म्हणजे गुरुदास इकडे पण आहे, गुरुदास इकडे पण आहे. म्हणून आपल्याला गुरुदासचे गुण करायचे. गुरुदासचे गुण आपण काय समजलं? आपण त्याला x समजू किंवा a समजू. गुरुदासला किती मार्क पडले? a मार्क पडले. आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. तर आता पहा, रमेशचे गुण अतिशय सोपं, काही अवघड नाही. मी 2 वेळेस करून दाखवणार हे प्रश्न. अशा प्रश्न परीक्षेला नक्कीच येतात. रमेशला गुरुदासपेक्षा किती गुण जास्त मिळाले? 15 गुण. म्हणजे गुरुदासला जर a मार्क पडले असेल तर रमेशला 15 गुण जास्त, म्हणजे a अधिक 15 मार्क त्याला असतील, त्याला गुण असतील. ठीक आहे. तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी भेटले. म्हणजे लीलाचे गुण किती असणार? लीलाचे गुण जर पाहिलं आपण,
लीलाला गुरुदास पेक्षा किती भेटले, गुरुदास पेक्षा 7 गुण कमी भेटले. मग कमी भेटले म्हणजे आपण वजाबाकी करतोय. कमी भेटले म्हणजे काय करायची, वजाबाकी करायची. आता काय केलं, ह्या तिघांना मिळून आपल्याला 83 मार्क भेटले. म्हणजे गुरुदासचे गुण, रमेशचे गुण आणि लीलाचे गुण म्हणजे ए प्लस 15 ए वजा 7 ह्या तिघांची बेरीज किती आहे त्यांनी सांगितलं. तिघांना मिळून आपल्याला 83 मार्क भेटले. आपल्याला काय करावं लागेल, हे ए घ्यावं लागेल प्लस ए प्लस 15 घ्यायचे, सगळ्यांची बेरीज करायची, ए वजा 7 घ्यायचे. हे सगळे मिळून किती झाले आपले, 83 गुण झालेले. ठीक आहे. मग आता काय करायचं, हे 83 झाल्याच्या नंतर आता याचे कॅल्क्युलेशन्स करायचे. इथं एकदा ए आहे, इथं दोनदा ए आहे, इथं तीनदा ए आहे. मग 3a अधिक 15 वजा 7 बरोबर झाले 83. आता इकडे जे बेरीजेचे आहे ते इकडच्या ठिकाणी जाऊन वजाबाकीचे होतात आणि इकडे जे वजाबाकीचे ते ह्या ठिकाणी जाऊन बेरजेचे होतात. मग 3a बरोबर 83 वजा हे अधिकचे होते इकडे वजाचे झाले, हे वजाचे होते इकडे जाऊन अधिकचे झाले. आता 83 मधून 15 गेले 78 येतात, 78 मध्ये 68 येतात, 68 मध्ये 7 मिळवले. पहा 83 मधून 15 वजा केले, पहिले 15 वजा करायचे, 83 मधून 15 वजा करायचे पहिले, पण 83 मधून 15 वजा करतो, जात नाही तर हातचा घेतला, 8 आले, 7 मधून एक गेले 6 आणि नंतर मला 7 मिळवायचे, 75 आले. म्हणजे 3a बरोबर किती आले, 75. ठीक आहे. मग आपल्याला ए ची किंमत काढायची, गुरुदासचे मार्क पाहिजे ना आपल्याला, गुरुदासचे. ए बरोबर 75 भागिले हे इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. आता 75 ला 3 न तुम्ही भाग द्या, उत्तर येते 25. म्हणजे आपल्याला कोणाचे मार्क इथं विचारले, गुरुदासला मिळालेले गुण. आता गुरुदासचे गुण आहेत आपल्याला ए ची किंमत किती आलेली आहे आपल्याला, ए ची किंमत आलेली आहे 25. मग आपल्याला इथं गुरुदासचे मार्क जे गुण आहेत ते आपल्याला 25 उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला 2 वेळेस करून दाखवणार आहे, त्याच्यामुळे मी अजून पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. इथं पहा, इथं रमेश आणि गुरुदास आहे, इथं लीला आणि गुरुदास आहे. म्हणजे गुरुदास ह्या पण ठिकाणी आहे, ह्या पण ठिकाणी. मग त्याचे मार्क आपण गृहीत धरायचे. गुरुदासला दासचे गुण, गुरुदासला आपण समजायचं आपल्याला. आता आपण ए च्या जागी मी काय ठेवतो, बी. गुरुदासला किती मार्क भेटले, बी मार्क भेटले. मग रमेशला किती भेटणार, रमेशचे गुण, रमेशला गुरुदास पेक्षा कमी भेटले का जास्त भेटले, रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त भेटले. जास्त म्हणजे अधिक राहतात, अधिक म्हणजे बेरीज करायची आपल्याला. म्हणजे गुरुदासला बी मार्क भेटले तर ह्या रमेशला किती भेटणार, बी अधिक 15 भेटणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहू तर लीलाला किती गुण मिळाले, लीलाचे गुण, लीलाचे गुण बघा, गुरुदासला बी भेटले, रमेशला त्याच्यापेक्षा जास्त भेटले, पण लीलाला गुरुदास पेक्षा 7 गुण कमी भेटले. मग हे गुरुदासला जेवढे पण भेटले कमी म्हणजे वजाबाकी, कमी म्हणजे वजाबाकी. ठीक आहे, एवढं कळालं. त्याच्यानंतर आपण काय करायचं, ह्या तिघांची जर बेरीज, तिघांचे एकत्रित मार्क 83 सांगितले, म्हणजे ह्या सगळ्यांचं टोटल आपल्याला 83 येणार. बी अधिक 15 बी वजा 15, या तिघांची बेरीज आपल्याला किती सांगितली त्यांनी, तिघांची बेरीज सांगितली आपल्याला 83. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं इथे, 1b 2b 3b. ठीक आहे, 1 2 3, मग हे 3b झाले, प्लस 15 वजा 7 मी जशा तसे ठेवले, हे 83 आले. आता वजाबाकीच्या इकडे जाऊन केले बेरीज, 3b बरोबर 83 प्लस 7, हे पहिले प्लस 7 केले आणि हे प्लसचे इकडे जाऊन वजाबाकीचे होतात. तुम्ही पहिले 15 इकडे न्या की पहिले 7 न्या, काही फरक पडणार नाही. आता ह्या दोघांची जर बेरीज केली, 83 मध्ये आपण 7 मिळवले, 90 येतात, 90 मधून 15 वजा केले तर आपलं उत्तर येते 75. म्हणजे 3b बरोबर आपल्याला आले 75. मग काय करायचं, 3b 75, इथं काही म्हणजे नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह राहते, हे गुणाकाराचं इकडे जाऊन, गुणाकाराचं चिन्ह आहे हे इकडे जाऊन भागाकाराला जाईल, 75 भागिले 3,
मग 75ला 3 न भागितलं आपण 75 भागिले 3 इथे 6 येतील तर 2 येतील 1 3 5 15 बी बरोबर किती आले आपले 25. आता आपल्याला कोणाचे गुण विचारले आपल्याला इथं प्रश्नामध्ये कोणाचे गुण मिळाले ते पाहायचं. गुरुदासला मिळालेले गुण, गुरुदासला मिळालेले गुण किती आहे? गुरुदासला मिळालेले गुण बी आहे. मग बी ची किंमत किती आली 25. मग आपलं उत्तर इथं 25. ठीक आहे. अशा प्रकारे हे प्रश्नाचं उत्तर आणि अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे. अवघड गेल्यास आपण याच्यावर अधिक सराव करणारच आहे याचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 1836 या संख्येला 17 ने भागले असता येणारा भागाकार कोणता? म्हणजे अतिशय सोपा आहे. 1836 लिहायचे आपल्याला. 1836 17 लिहायचे. 17चा पाडा तयार करायचा. ठीक आहे. 17 1 17 वजाबाकी केली 1 आला इथे 0 हे 3 इथे घेतला. आता हे 13 हे 17 पेक्षा कमी असल्यामुळं आपल्याला 0 लिहावं लागेल. याला याच्यापेक्षा कोणतीही संख्या आपण घेऊ शकत नाही. 0च घ्यावं लागेल. मग 13ला 13 मग इथं पुढची संख्या 6 13 8 136 येते. ठीक आहे. तर 13 8 136 सॉरी 17 8 136 येते. 17 8 आपलं उत्तर येईल 0. मग आपलं उत्तर काय आहे 108. इथं 108 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटून जाईल. पुढचा प्रश्न आहे एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. करीमने रहीमपेक्षा जास्त 15 गुण मिळवले. हा प्रश्न बघा चौथ्या प्रश्नासारखाच आहे. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. तिघांना मिळून 110 गुण मिळाले तर करीमला किती गुण मिळाले? पहा हा प्रश्न अतिशय महत्वाचा असल्यामुळे मी पण याला पण काय करणार तुम्हाला चांगल्या व्यवस्थितपणे 2 वेळेस समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. एका परीक्षेत पहा इथं करीम आहे, इथं रहीम आहे, इथं मदन आहे, इथं रहीम आहे. म्हणजे 2 वेळेस कोण आलेला आहे त्याचे मार्क. जर रहीम इथं पण आलेला आहे आणि इथं पण रहीम आला मग रहीमचे गुण मला समजायचे. समजा करीमचे गुण रहीमचे लिहायचे पहिले रहीम, कारण इथं पण रहीम आहे इथं पण रहीम आहे. रहीमचे गुण रहीमचे गुण काय समजायचं आपल्याला इथं x समजलं. हा x आहे. तर करीमचे गुण किती असणार? रहीमचे x आहेत तर करीमचे किती असणार? हे x आहे x. करीमचे किती असणार? करीमला कमी भेटले का जास्त भेटले? करीमला जास्त भेटले 15 गुण अधिक भेटले म्हणजे x मध्ये आपण 15 मिळवले. तसं मदनला किती भेटले? मदनचे गुण मदनला किती भेटले? रहीमपेक्षा 10 गुण कमी भेटले. म्हणजे रहीमला जेवढे भेटले कमी भेटले म्हणजे वजा केले आपण. आता ह्या तिघांची बेरीज केली गुणाची तर ती हे 110. तर म्हणजे x अधिक x प्लस 15 प्लस x वजा 10 या सगळ्यांची बेरीज किती? 110. आता इथे 1x 2x 3x आहेत. 3x बरोबर काय येणार? अधिक 15 वजा 10 बरोबर 110. आता हे वजाचे इकडे जाऊन अधिकचे होतात आणि अधिकचे इकडे जाऊन वजाचे होतात. म्हणजे 3x आपल्या जागीच राहणार. 110 मध्ये आपण हे 10 मिळवूता पहिले आणि नंतर वजाबाकी इकडे करूता. ठीक आहे. आता हे 120 मधून 15 गेले तर पहा 110 मध्ये मी पहिले 10 मिळवले 120 आले. 120 मधून 15 वजा केले नंतर तर उत्तर किती आलं? इथं जात नाही तर एक घेतला इथं 5 आले. 1 मधून 1 गेला 0 1 ला 1 105 आले. 3x बरोबर किती आले? 105. तर x बरोबर माझी किंमत काय येणार? हे 3 गुणाकाराची इकडे भागाकारला जाते. आता याचा भागाकार केला आपण 105 भागिले 3 3 त्रिक 9 उरला 1 3 5 15. ठीक आहे. म्हणजे आपल्याला उत्तर काय आलं? x ची किंमत आली 15. म्हणजे प्रत्येकाचे जर गुण बघितले आपण रहीमचे गुण किती असणार? x बरोबर 15 सॉरी 35 असणार. करीमचे गुण किती असणार? 15 आणि हे x म्हणजे 15 आणि 35 म्हणजे 35 अधिक 15
35 अधिक 15 50 असतील. आणि मदनचे किती असणार? 35 मधून 10 वजा केले, x ची किंमत 35 आहे, 35 चे 10 आहे, याची किंमत आली 25. आता आपल्याला इथं विचारले कशाला? कोणाचे गुण? करीमचे गुण. करीमचे गुण x अधिक 15 आहेत. x अधिक 15 म्हणजे 35 अधिक 15, 35 अधिक 15 आपल्याला करावं लागते, म्हणजे आपल्याला उत्तर येईल 50. 50 आपल्याला उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्ये. पहा इथं रहीमचे विचारले नाही का? रहीमला x पकडलं होतं त्याचे नाही विचारले. व्यवस्थित समजून घ्यायचा प्रश्न आणि करायचा. चला मी हाच प्रश्न अजून पुन्हा एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, व्यवस्थितपणे लक्ष द्या. आता इथं आपण इथं पण रहीम आहे, इथं पण रहीम आहे, म्हणून रहीमचे गुण, रहीमला मिळालेले गुण किती समजायचे आपण? इथं x, कारण इकडे पण रहीम आहे आणि इकडे पण रहीम आहे. त्याच्यानंतर आपण करीमचे गुण, करीमचे गुण काय पकडले आपण? करीमला किती भेटले? जास्त गुण भेटले रहीम पेक्षा. जास्त म्हणजे अधिक असते, मिळवायचे असतात, प्लस करायचे असतात, बेरीज करायची असते. आणि मदनला काय भेटले? कमी गुण मिळाले. मदनचे गुण म्हणजे x रहीमला जेवढे पडले त्याच्यापेक्षा कमी म्हणजे वजाबाकी करायला. आता तिघांना मिळून जे गुण भेटलेले ते 110, म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज करायची. x अधिक 15 अधिक x वजा 10, या तिघांना मिळून काय करायचे? 110 का. आता इथे x x x 3 वेळेस x झालं. अधिक 15 वजा 10 बरोबर 110. बाकीचं मी अधिक 15 दशांश लिहिले, वजाचे 10 दशांश लिहिले, आणि हे 110 दशांश लिहिले. आता हे 3x बरोबर काय येणार? इथं वजाबाकीचे आहेत इकडे जाऊन बेरीजचे होतात, तर बेरीजचे आहेत इकडे जाऊन वजाबाकीचे होतात. 110 अधिक 10 झाले, हे वजाचे इकडे जाऊन ह्या साईडला बरोबरच्या चिन्हाच्या इकडे जाऊन अधिकचे झाले, आणि जे अधिकचे होते ते वजाचे झाले. पहा 110 मध्ये 10 मिळवले 120 होतात, 120 मधून 15 वजा केले तर 105 आले. ठीक आहे. आता इथं काही नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे. 105 भागिले 3 केले, 105 ला जर 3 न भागितलं तर उत्तर येते 35. आता आपल्याला कोणाचे गुण विचारले? करीमचे गुण. तर करीमला किती भेटले बघा? करीमचे गुण आहे x अधिक 15. करीमाचे गुण, करीमला x अधिक 15 भेटले, मग x ची किंमत आपल्याला आली 35, आणि हे 15, 35 आणि 15 म्हणजे x अधिक 15 होते, x आहे 35, 35 अधिक 15 आपलं उत्तर येणार आहे 50. त्याच्यामुळे आपण पर्याय क्रमांक डी हा 50चा ऑप्शन आपण त्याच्यावर टिक मार्क केला. चला पुढचा प्रश्न पाहू. मध्ये त्याच प्रकारचा प्रश्न आहे, व्यवस्थित जर समजून घेतला तर तुम्हाला आतापर्यंत उत्तर आलं पण असेल. ज्यांना हा प्रश्न सोडवण्याच्या आधी ज्यांनी पण सोडून पाहिला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं उत्तर नक्कीच टाकायचं आहे. ABCD कोणतं उत्तर आलं ते हे काढायचं आहे. व्हिडिओ पाहण्याच्या, हे प्रश्नाचं उत्तर पाहण्याच्या आधी ज्यांचे आले त्यांना मी समजून घेईल की त्यांना प्रश्न समजला होता, उत्तर करण्याची पद्धत. ज्यांना नाही कळाला त्यांच्यासाठी अजून एकदा पाहू. जोसेफ, इकडं अमित आहे, इकडं जोसेफ आहे, दोन नाव आहेत, जोसेफ आहे, अमित आहे. 8 गुण कमी पडले, कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त पडले, सगळ्यांना मिळून एकूण 205 गुण मिळाले, तर जोसेफचे गुण काढायचे. इथं जोसेफ आहे, इथं अमित आहे, इथं कुमार आहे, इथं अमित आहे, म्हणजे अमित दोन्ही ठिकाणी आहे. मग आपल्याला ग्राह्य कोणाच्या मार्क धरायचे? आपल्याला अमितचे मार्क, अमितचे गुण x मानू. ठीक आहे, x आता मानू वगैरे लिहायची गरज नाही, कारण फक्त आपल्याला टिक मार्क करायचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर आपण जोसेफचे गुण घेऊ. जोसेफचे गुण, जोसेफचे गुण किती असणार? जोसेफला किती भेटले? अमितपेक्षा पहा इथं कमी भेटले, कमी भेटले, 8 गुण कमी भेटले. कमी भेटले म्हणजे वजाबाकी करायची. कुमारचे गुण, कुमारला किती भेटले? अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. अमितला जेवढे भेटले त्याच्यापेक्षा जास्त, अमितला x भेटले होते त्याच्यापेक्षा जास्त 12. तर आता आपल्याला काय करायचे आहे? तिघांची बेरीज, हे x वजा 8 x अधिक 12 या सगळ्यांना मिळून किती करायचे? 205 करायचे. आता इकडे पहा, इथं x आहे, x आहे, x आहे, 3x वजा 8
अधिक 12 वजा 8 अधिक 12 205. 3x बरोबर हे वजाचे इकडे जाऊन अधिकचे होतात, अधिकचे इकडे जाऊन वजाचे होतात. 205 अधिक 8 वजा 12. 208 मध्ये 205 मध्ये 8 मिळवले 213 होतात. 213 मधून 12 वजा केले तर 201 आपलं उत्तर येते. 201 उत्तर येते. 3x बरोबर 201. ठीक आहे. आता आपल्याला x ची किंमत काढायची. x ची किंमत काढायची तर 201 भागिले 3. ठीक आहे. 201 भागिले 3 जर आपण काढले 201 भागिले 3 3 सखा 18 2 आले 3 7 21. मग आपल्याला कोणाचे गुण मिळाले? हे 67 भेटले आपल्याला. अमितचे गुण भेटले. x बरोबर 67. पण आपल्याला गुण कोणाचे विचारले? गुण विचारले जोसेफचे. जोसेफला किती भेटणार? x ची किंमत आहे 67 आणि त्याच्यातून 8 वजा करायचे. 67 मधून 8 वजा केले तर आपल्याला उत्तर येते 59. जोसेफला जे गुण भेटलेले आहेत पहा, x वजा 8 भेटलेले आहेत. x ची किंमत आपल्याला आलेली 67 आलेले आहेत. 67 मधून 8 आपल्याला वजा करायचे कारण जोसेफला गुण कमी भेटलेले आहेत. ठीक आहे. अमितचे गुण आहे x आणि x ची किंमत आली 67 आणि ह्या 67 मधून 8 वजा केले तर आपल्याला गुण ते येतील 55 गुण. आपल्याला काय किती येतील? 59 गुण येतील. 59 गुण येतील. ठीक आहे. 67 मधून 8 गेले 59 गुण येते. 59 नंबर येते पर्याय क्रमांक सी मध्ये. चला मी अजून एक वेळेस सांगतो, ज्यांना पाहायचं व्यवस्थित समजलं नाही त्यांनी अजून एकदा पहा. इकडे पण अमित आहे, इकडे पण अमित आहे. तर म्हणजे अमितचे गुण पकडू. अमितचे गुण, अमितला गुण किती पकडले आपण? समजा ए गुण पडलेले आहेत. अमितला किती गुण पडलेले आहेत? ए गुण पडलेले. अमितला ए मार्क पडले. तर जोसेफचे गुण, जोसेफचे गुण किती असणार? जोसेफला अमित पेक्षा 8 गुण कमी भेटले. म्हणजे ए अमितला ए गुण भेटले तर त्याच्यापेक्षा ए पेक्षा 8 गुण कमी म्हणजे वजाबाकी करावं लागेल. आणि कुमारचे गुण, कुमारला अमित पेक्षा जास्त गुण भेटलेले आहेत 12. म्हणजे जास्त म्हणजे अधिक करायचे. पहा दोन्ही प्लस असू शकतात, दोघांना पण जास्त असू शकतात, दोघांना पण कमी आहे. व्यवस्थित प्रश्न वाचायचा, त्याच्यानुसार आपल्याला सॉल्व्ह करायचा. आता तिघांचे मिळून 205 होतात. ए अधिक ए वजा 8 प्लस ए प्लस 12. तुमच्या वेळेस असं होऊ शकतं की दोन्ही अधिक असेल किंवा दोन्ही वजा असेल, कारण हे आता एक अधिक एक वजाचं झालेलं आहे. तर कन्फ्युज व्हायचं नाही. जसं त्यांनी सांगितलं त्याच्यानुसार आपल्याला प्रश्न करायचा. आता हे तिघांचे गुण मिळून हे 205. आता हे 205 केले. ए प्लस ए 3a वजा 8 अधिक 12 205 झाले. आता जे वजाचे आहेत तिकडे जाऊन अधिकचे होतील, अधिकचे इकडे जाऊन वजा होतील. 3a बरोबर 205 अधिक 8 वजा 12. या दोघांची बेरीज केली तर 213 येतात वजा 12. 3a बरोबर 3a बरोबर काय ना? हे 201. 3a बरोबर आले 201. मग ए बरोबर काय ना? 201. हे 3 गुणाकाराच्या इकडे भागाकारला जातील. मग हे भागाकार केला तर आपल्याला इथे 67 उत्तर. आता आपल्याला हे ए ची किंमत आलेली 67 आणि आपल्याला इथं गुण कोणाचे विचारले? जोसेफचे. आणि जोसेफला गुण भेटले ए वजा 8. जोसेफचे गुण काढायचे आपल्याला. जोसेफचे गुण बरोबर ए वजा 8 आहेत. ए ची किंमत आपल्याला हे 67 वजा 8. 67 मधून 8 वजा केले उत्तर येते 59. ते की आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये भेटून जाईल. अशा प्रकारे आपण हा सराव स्वाध्याय 2.3 संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले येणारे व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.